पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचे 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत आपल्याला फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचा मोबाईलमधून फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे लवकर याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि आपल्याला फॉर्म भरताना कोणती ट्रिक या ठिकाणी लावायची, प्रिफरन्स आपल्याला कशा प्रकारे द्यायचे, कशा प्रकारे आपल्याला ट्रिक लावायचे जेणेकरून आपलं सिलेक्शन होणार आहे। कमी पर्सेंटेज जरी तुम्हाला असेल तरी सुद्धा आपलं सिलेक्शन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये होणार आहे, लक्षात ठेवा। तर याबद्दल फुल डिटेल माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, ए टू झेड माहिती सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। आणि 10वी साठी जे हे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती निघाली 10वी पास, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातले मुलं मुलींना फॉर्म भरता येते। सर्वात अगोदर फॉर्म भरायच्या अगोदर आपल्याला पहिली गोष्ट काय करायचं आहे, पहिले आपल्या फोटोची जी साईज आहे तर त्यांनी 100 KB च्या अंदर या ठिकाणी मागितली। तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, क्रोम ब्राउझर मध्ये या ठिकाणी आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं कॉन्फरन्स फोटो या ठिकाणी सर्च करायचा आहे, बघू शकता कॉम्प्रेसर फोटो, ठीक आहे टूल पहिली वेबसाईट आहे, याच्यावर क्लिक करा। याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं काय म्हटलंय, सिलेक्ट इमेज, इथं इमेज आपल्याला टाकायचा आहे। तर चला मी या ठिकाणी फोटो टाकून देतो। तर फोटो मी या ठिकाणी सिलेक्ट केलाय। तर इथं काय म्हटलंय, तर पहा 13 KB या ठिकाणी म्हटलंय। तर आपल्याला किती KB पाहिजे, तर आपल्याला या ठिकाणी पाहिजे जवळपास 80 KB तुम्ही या ठिकाणी करून घ्या, ठीक आहे। तर 80 KB आपल्याला या ठिकाणी करायचे आहे। त्यानंतर 80 KB आपण केल्यानंतर तर आपण या ठिकाणी 80 KB तर केला आणि कॉन्फरन्सवर आपल्याला या ठिकाणी करायचं आहे। तर हा जे विद्यार्थी मिळवणं झालाय या ठिकाणी आपला जो फोटो आहे तर हा आपला 80 KB चा या ठिकाणी झालेला आहे, ठीक आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी। आता इथून आपल्याला काय करायचं आहे, डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर डाउनलोड आपण या ठिकाणी बघू शकता 78 KB ह्या डाउनलोड झालाय। अशा प्रकारे तुम्ही सिग्नेचर सुद्धा या ठिकाणी अपलोड करा यामध्ये, ठीक आहे, करायचं आहे। तर बघा मी सिग्नेचर या ठिकाणी केलेली आहे, तर 78 KB ची झाली। तर इथून डाउनलोड करून घेतो। हे झालं आपल्या या ठिकाणी पहिलं काम। आता आपल्याला फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे, तर सर्वात अगोदर आपल्याला वेबसाईटवर यायचं आहे। तर फोटो आपण या ठिकाणी फोटो सिग्नेचर आपण या ठिकाणी डाउनलोड करून ठेवले। आता आपल्याला करायचं काय, या वेबसाईटवर यायचं आहे। या वेबसाईटची जी लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पण दिली आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, क्लिक हिअर टू रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं काय म्हटलं आहे, तर न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन, तर याच्यावर क्लिक करा। हे बघा, हे तुम्हाला दिसत असेल मोठं, तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर याच्यावर आपण या ठिकाणी क्लिक केलं। आता इथं काय म्हटलंय, मोबाईल नंबर या ठिकाणी मागितला, जो काही आपला मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी टाकून द्या, ठीक आहे। तर चला मी नंबर या ठिकाणी टाकून देतो माझ्यावाला। तर ओटीपी वर क्लिक करून टाकायचा आणि ओटीपी आपल्याला या ठिकाणी हा जो ओटीपी आला हा आपल्याला या ठिकाणी टाकून द्यायचा इथं खाली। आता इथं व्हेरीफाय ओटीपी वर क्लिक करायचा। तर बघा या ठिकाणी सक्सेसफुल या ठिकाणी झालेला आहे। त्यानंतर आता ईमेल आयडी मागितले, इथं ईमेल आयडी टाकून द्या। तर ईमेल आयडी टाकून देतो। ईमेल आयडी मी इथं टाकून दिले। ईमेल आयडी टाकल्यानंतर सेंड ओटीपी वर क्लिक करायचं आहे। सेंड ओटीपी जसं क्लिक केलं तर आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं आपला जो मोबाईल मधला जो ईमेल आयडी आहे, ईमेल आयडीवर आपला ओटीपी या ठिकाणी जाणार आहे, बघू शकता तुम्ही, करून घ्यायचा आहे। तर चला ईमेल आयडीचा आपण या ठिकाणी ओटीपी आलेला आपल्याला थोडाफार टाइम लागते ईमेल आयडीचा ओटीपी यासाठी। तर थोडंसं आपल्याला या ठिकाणी थांबायचं आहे, वेट करायचा आहे, ठीक आहे। आता आपण या ठिकाणी ओटीपी आला, ह्या ओटीपी आपण व्हेरीफाय ओटीपीवर क्लिक करतो। बघा या ठिकाणी व्हेरीफाय ओटीपी केलं तर झालं आपल्या या ठिकाणी, ठीक आहे। त्यानंतर आपल्याला जे विद्यार्थी सगळी माहिती आपण या ठिकाणी मोबाईल नंबरचा ओटीपी वगैरे टाकल्यानंतर आपल्याला जे इथं सक्सेसफुलचा या ठिकाणी येणार आहे, त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्टवर आपल्याला क्लिक करायचं आहे। आता जसं नेक्स्टवर आपण क्लिक केलं तर इथं काय विचारलंय, आपलं जे विद्यार्थी मिळवणं ॲप्लिकेशन नाव विचारलंय, म्हणजे तुमचं या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरताना नाव टाकायचं आहे। तुमचं जे पण नाव असेल 10वी शीटवर जसं तुमचं नाव आहे तसंच आपल्याला या ठिकाणी नाव टाकायचं आहे। इथं बघू शकता इथं दिलेलं सुद्धा आहे सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट, म्हणजे 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर मार्कशीटवर जशा प्रकार नाव आहे तसं आपल्याला नाव टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथं डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे। त्याचबरोबर आपल्याला जेंडर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे, मेल आहे की फिमेल आहे, ठीक आहे। चला या ठिकाणी आपण या ठिकाणी केलेलं आहे। त्याचबरोबर इथं फादर नेम या ठिकाणी विचारलेलं आहे, तर इथं आपल्या बाबाचं नाव टाकायचं आहे। जसं या ठिकाणी आपल्या 10वीच्या मार्कशीटवर जसं आपल्या बाबाचं नाव आहे तसं नाव टाकायचं आहे। आणि 10वीच्या मार्कशीटवर जसं आपल्या आईचं नाव आहे तर तसं आपलं आईचं नाव इथं टाकायचं आहे। त्यानंतर इथं काय म्हटलं आहे, कम्युनिटीमध्ये सिलेक्ट, इथं तर आपल्याला काय करायचं, आपली कॅटेगरी या ठिकाणी टाकायची आहे। तर चला मी या ठिकाणी कॅटेगरी टाकून देतो। तर हे कॅटेगरी आपण या ठिकाणी टाकलेली आहे। माहिती टाकल्यानंतर आपल्याला कंप्लीट रजिस्ट्रेशनवर करायचं आहे। जसं आपण कंप्लीट रजिस्ट्रेशनवर केलं तर बघू शकता या ठिकाणी रजिस्ट्रेशन या ठिकाणी प्रोसेस या ठिकाणी होत आहे। थोडंफार आपल्याला या ठिकाणी वाट पाहायची आहे, ठीक आहे। तर थोड्या वेळातच बातच होणार आहे, बघू शकता, थोडाफार वेट करा।
वेट करायचं आपल्याला. बघा रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं, आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर भेटलेला आहे आणि त्याचबरोबर पासवर्डसुद्धा आपल्याला भेटलेला आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं, ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघू शकता, असं पेज येणार आहे. तर जो आपल्याला मेसेज आला आहे, जो रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि पासवर्ड आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, तर कॅन्डिडेट लॉग इनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. जसं कॅन्डिडेट लॉग इनवर क्लिक केला तर प्रोसेस टू लॉग इनवर क्लिक करा. त्यानंतर आपला युजर आय डी टाका, म्हणजे जो आपण या ठिकाणी आता जो आपल्याला भेटला, जो आपल्याला मेसेज आला, तर तो त्यामध्ये दिलेला आहे आपला युजर आय डी. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मेसेजेस आला आहे या ठिकाणी युजर आय डीचा आणि पासवर्डचा. तर तो आपल्याला या ठिकाणी टाकून द्यायचा. इथं टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर लॉग इनवर क्लिक करा. जसं लॉग इनवर तुम्ही क्लिक केलं, बघू शकता तुम्ही या ठिकाणी थोडं या ठिकाणी वेट करायचं आहे, थोडंफार या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे, तर आपल्याला या ठिकाणी वेट करायचा आहे. त्यानंतर आपला जो OTP आला आहे, ठीक आहे, तर तो OTP आपल्याला इथं या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी व्हेरीफाय लॉग इनवर जसं क्लिक केलं तर असा जे विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर इंटरफेस येणार आहे. तर बघू शकता खाली तुम्हाला असा इंटरफेस येणार आहे. तर आपल्याला इथं काय करायचं आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी. ठीक आहे, तर इथं बघा विद्यार्थी मित्रांनो, अप्लिकेशन ओपन नाव दिसत आहे, तिथंच आपल्याला अप्लाय नाव दिसत आहे, अप्लाय हे. ठीक आहे, मोठं करून दाखवतो. तर या अप्लायवर क्लिक आपल्याला करायचं आहे. तर चला मी अप्लायवर या ठिकाणी क्लिक करतो. जसं आपण अप्लायवर क्लिक केलं तसं जे विद्यार्थी मित्रांनो इथं काय करायचं आहे, सिलेक्ट नोटिफिकेशनवर आपल्याला ग्रामीण डाक सुख ज्युडिओसवर आपल्याला क्लिक करायचं आहे. जसं आपण क्लिक केलं, थोडंफार वेट या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अशा प्रकारे इंटरफेस येणार आहे. ठीक आहे, पहिली प्रोसेस या ठिकाणी आपली दिसणार आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर आपण थोडंफार या ठिकाणी खाली आल्यानंतर बघू शकतो तुम्ही हे 5 ऑप्शन आपल्याला दिसणार आहे. ठीक आहे, तिथं पर्सनल डिटेल, एज्युकेशन डिटेल, पोस्ट प्रिफरन्स, त्याचबरोबर फोटो अपलोड, सिग्नेचर. तर त्याच्यावरून आपल्याला गुजरावं लागणार आहे. हे तर पहिले माहिती आपली येणारच आहे, जे आपण स्टार्टिंगला टाकले. आता आपल्याला खाली या ठिकाणी काय करायचं आहे, मॅरिट स्टेटसवर आपल्याला क्लिक करायचं या ठिकाणी. ठीक आहे, तर इथं आपल्याला या ठिकाणी तुम्ही सिंगल आहे की मॅरिड आहे हे तुम्ही या ठिकाणी टाका. तर चला मी या ठिकाणी सांगून देतो. अशा सिंगल असेल तर सिंगल टाका, मॅरिड असेल तर मॅरिड टाका. त्याचबरोबर इथं काय म्हटलं आहे, PWBD. तर हे ऑप्शन कोणासाठी आहे, जे अपंग आहे तर त्यांच्यासाठी आहे. आणि अपंगांचा जो कडबा हा सर्वात कमी जातो, एक लक्षात ठेवा. तर तुम्ही जर अपंग असाल तर यस करू शकता, अपंग नसाल तर नो करा. ठीक आहे, तर हे मी केलं या ठिकाणी. त्यानंतर खाली काय म्हटलं आहे की एम्प्लॉयमेंट स्टेटस. तर इथं काय विचारलं की तुम्ही कोणतं काम वगैरे करता काय, कोणती नोकरी वगैरे करता काय. तर करत असाल तर तुम्ही यस करू शकता, नाही करत असाल तर नो करून ठेवून देते इथं. ठीक आहे, कारण की भरपूर विद्यार्थ्यांना नोकरीवाले नाही आहे. ठीक आहे, तर नो आपल्याला करायचं आहे, नोकरी नाही तर. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला खाली या ठिकाणी थोडंफार यायचं आहे. आणि इथं काय म्हटलं आहे की प्रेझेंट ॲड्रेस आणि त्याचबरोबर परमनंट ॲड्रेस. जो आपल्याला ॲड्रेस कोणता टाकायचा आहे, जो आपल्या आधार कार्डवर जो ॲड्रेस आहे तर तो बरोबर आपल्याला ॲड्रेस टाकायचा आहे. एकच जर ॲड्रेस असेल तर याच्यावर आपल्याला या ठिकाणी क्लिक करावं लागणार आहे, हे जे दिसत आहे तुम्हाला. ठीक आहे, जर समजा अलग अलग असेल तर अलग अलग सुद्धा टाकू शकता, जसं आधार कार्डवर आहे तसं तुम्ही टाकू शकता. ठीक आहे, तर प्रेझेंट म्हणजे आताचा पत्ता आणि त्याचबरोबर परमनंटचा जो पत्ता आहे, म्हणजे अगोदरपासून जिथं तुम्ही परमनंट आहे होते तर तो पत्ता. तर बा एकाच जागी जर असेल तर याच्यावर आपल्याला सेम ॲज प्रेझेंटवर क्लिक करायचं आहे. तर मी या ठिकाणी ॲड्रेस टाकून देतो, तुम्ही सुद्धा या ठिकाणी ॲड्रेस टाकून द्या. इथं आपल्याला पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला पिनकोड इथं टाकायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला सिटी टाकायची आहे, जिल्हा कोणता येतो, आपलं स्टेट टाकायचं आहे महाराष्ट्र. ठीक आहे, तर पहा इथं महाराष्ट्र दिसत असेल तर हे महाराष्ट्र आपण क्लिक केलं. त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट आपल्याला इथं क्लिक करायला लावलं आहे. जो काही तुमचा जिल्हा असेल तर तो जिल्हा तुम्ही या ठिकाणी क्लिक करा. ठीक आहे, तर मी सर्व माहिती या ठिकाणी. तर चला मी या ठिकाणी ॲड्रेस भरलेला आहे, बघू शकता. प्रेझेंट ॲड्रेस मी पूर्ण टाकलेला आहे. तर प्रेझेंट ॲड्रेस टाकल्यानंतर बघा हे जे या ठिकाणी टिकचं बटन आहे, तर तिथं आपण या ठिकाणी टिकच्या बटनवर या ठिकाणी क्लिक केला आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर बघा टिकच्या बटनवर आपण या ठिकाणी क्लिक केला. आता दोन्ही जो ॲड्रेस आहे तो सेम या ठिकाणी आलेला आहे. तर चला समोर या ठिकाणी. तर सर्व ॲड्रेस टाकल्यानंतर खाली आपल्याला काय दिसत आहे बघा, सेव्ह अँड नेक्स्ट. तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. जसं आपण सेव्ह अँड नेक्स्टवर केलं तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर दुसरं या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी पेज या ठिकाणी उघडलेला आहे, बघू शकता. ठीक आहे, तर इथं आपल्याला बघू शकता खाली यायचं. इथं काय म्हटलं आहे, सिलेक्ट सर्कल. याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. सिलेक्ट सर्कल आपलं कोणतं सर्कल आहे, महाराष्ट्र सर्कलवर आपल्याला क्लिक करायचं आहे. महाराष्ट्र सर्कलवर केल्यानंतर इयर ऑफ पासिंग या ठिकाणी विचारलं आहे, कोणत्या वर्ष आपण या ठिकाणी पास झाला आहे. तर ते आपल्याला या ठिकाणी पासिंग इयर टाकायचं आहे. ते मार्कशीटवर असं दिसते कोणत्या वर्ष आपण पास झालो आहे. त्यानंतर सिलेक्ट बोर्ड या ठिकाणी म्हटलं आहे, तर आपलं जे बोर्ड आहे तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर ते आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे.
तर बघू शकता या ठिकाणी पहिल्या या ठिकाणी इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. तर केल्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी असं काही आपल्यासमोर या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर बघा काय खाली काय विचारलं आहे. तर इथं आपल्याला मार्क टाकायचे आहे. ठीक आहे. तर आता इथं सायन्स जे काही आपले मार्क आहेत तर ते मार्क मी या ठिकाणी टाकून देतो. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला खाली या ठिकाणी यायचं आहे. त्याचबरोबर बघू शकता हॅव यू स्टडी एनी ॲडिशनल लँग्वेज, अजून तुमची दुसरी लँग्वेज आहे का म्हणते, तर इथं आपल्याला नो सर्व द्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, सेव्ह अँड नेक्स्टवर आपल्याला क्लिक करायचं आहे. खाली याच्यावर जसं क्लिक केलं तर हे या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो सुटलं होतं. बघू शकता तुम्ही या ठिकाणी काय म्हटलं आहे, SSC मेमो नंबर या ठिकाणी विचारला आहे. तर SSC मेमो नंबरमध्ये आपल्याला काय टाकायचं आहे, तर SSC मेमो नंबर आपल्याला इथं एक तर आपल्याला रोल नंबर या ठिकाणी टाकायला लावला आहे, किंवा मग आपण या ठिकाणी जे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्यावरचा नंबर आपण टाकू शकतो. ठीक आहे. तर तो 10वीचं जे बोर्ड सर्टिफिकेट आहे, बोर्ड सर्टिफिकेटवरचा नंबर आपण या ठिकाणी टाकू शकता. ठीक आहे. तर चला मी या ठिकाणी बोर्ड सर्टिफिकेटवरचा नंबर टाकून देतो, जो गुणपत्रिकेचा अनुक्रमांक म्हणून आहे. ठीक आहे. तर चला या ठिकाणी आपण सर्व माहिती या ठिकाणी भरली आहे. 6 अंकी तो नंबर आहे, टाकून दिला आपण. आता थोडं खाली या ठिकाणी स्क्रोल करायचं आहे. खाली काय म्हटलं आहे, सेव्ह अँड नेक्स्टवर आपल्याला क्लिक करायचं आहे. जसं सेव्ह अँड नेक्स्टवर आपण क्लिक केलं तर हे प्रक्रिया या ठिकाणी झालेली आहे. आपली दुसरी स्टेप आपली झाली आहे. आता राहिली आपली कोणती स्टेप राहिली माहिती आहे काय, तर पोस्ट प्रिफरन्स. इथंच मेन मुलांना माहीत नसते की आपल्याला प्रिफरन्स आपल्याला कशा प्रकारे द्यायचा आहे. भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नसते पोस्ट प्रिफरन्स कशा प्रकारे द्यायचा, आपल्याला जे ट्रिक कोणती लावायची आहे, कारण की भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नसते. तर चला इथं आपल्याला खाली काय करायचं आहे, सर्कलवर क्लिक करायचं आहे, सिलेक्ट सर्कल. महाराष्ट्र सर्कलवर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. महाराष्ट्र सर्कल केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी जे काही डिव्हिजन आहे तर ते डिव्हिजन या ठिकाणी टाकू शकता. तर चला मी या ठिकाणी एक डिव्हिजन या ठिकाणी टाकून देतो. तर तुम्हाला जे डिव्हिजन टाकायचं आहे तिथं तुम्ही टाकू शकता. आता मी इथं वर्धा डिव्हिजन केलं तर तुम्ही वर्धा डिव्हिजन करू नका. ठीक आहे. म्हणजे सांगायचं एवढं, तुमची जी इच्छा असेल तर ते डिव्हिजन तुम्ही टाका. त्या ठिकाणी तुम्ही पहिले अभ्यास करा, या ठिकाणी अध्ययन करा. तुम्हाला कुठं नोकरीवर लागायचं आहे, कोणत्या जिल्ह्यात तुम्हाला पाहिजे तर तिथं भरा तुम्ही, जिथं तुम्ही इंटरेस्ट आहे तिथं. ठीक आहे. मी जिथं क्लिक केलं तिथंच तुम्ही करसान, असं काही करू नका. ठीक आहे. कारण की जागा तिथं कमी आहे. तर चला आपल्याला पोस्ट प्रिफरन्स या ठिकाणी द्यायचा आहे. बघू शकता. तर आपल्याला या ठिकाणी आता प्रिफरन्स आपल्याला कशा प्रकारे द्यायचा आहे, तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी खाली प्रिफरन्स आलेला आहे. हे ट्रिक या ठिकाणी कोणाला माहीत नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बघा हे जे जागा आहे तर हे UR कॅटेगरीची जागा आहे. अबाट किन्नी काय गाव आहे ते. ठीक आहे. त्याचबरोबर अंजनसरा गाव आहे. तर पहिले आपल्या कॅटेगरीच्या जागेवर प्रिफरन्स द्यायचा आहे. पहिले ही जी कॅटेगरी आहे हे ओपन कॅटेगरीच्या जागा आहे. बघू शकता आता इथे SC कॅटेगरीची जागा आहे. तर चला मी इथं प्रिफरन्स देतो. पहिला प्रिफरन्स मी या ठिकाणी SC कॅटेगरीच्या जागेवर देऊन देतो. चला SC कॅटेगरीची एक दिली. त्यानंतर बघा, त्यानंतर जे दुसरी जी जागा आहे ते सुद्धा या ठिकाणी SC कॅटेगरीची आहे. तर इथं सुद्धा मी प्रिफरन्स देऊन देतो 2. ठीक आहे. तर चला. ठीक आहे. तर हे प्रिफरन्स आपण दिलं. त्यानंतर आता बघू शकता तुम्ही या ठिकाणी थोडं आपण खाली येणार आहे. इथं जागा आहे SCची, इथं मी 3रा नंबर देतो. तिथं 2 दिले होते, आता इथं 3 नंबर देऊन देतो. ठीक आहे. इथंच आहे अंक, 3 नंबर दिला मी. त्यानंतर खाली यायचा आहे. आता हे SCची जागा आहे, 4था नंबर देतो इथं. ठीक आहे. 4था नंबर इथं मी दिला. त्यानंतर समोर या ठिकाणी दुसऱ्या पेजवर यायचा आहे. 4 नंबर दिले आतापर्यंत. ठीक आहे. SCचे 4. ठीक आहे. तर चला 4. आता 5वा नंबर मी इथं देऊन देतो. हे बघा SCचीच जागा आहे, 5वा नंबर इथं द्यायचा आहे. बघा 5वा नंबर इथं दिला. त्यानंतर आता आणखीन बघा हे हे SCची जागा आहे, इथं 6 नंबर देतो. इथंच नंबर येते 6. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता आता आणखीन इथं खापरीमध्ये सुद्धा SCची जागा आहे. तर इथं नंबर देऊन देतो 7. नंबर वाईज द्यायचे आहे. बघा 7. ठीक आहे. मी बघा कशा प्रकारे प्रिफरन्स टाकत आहे तसे प्रिफरन्स द्या. त्यानंतर नेक्स्टवर करा 3 नंबरवर. ठीक आहे. केलं. आता 7 पर्यंत आपल्या प्रिफरन्स देण्यात आला आहे. त्यानंतर बघा SCची जागा आहे. बघा 7, इथं 8. ठीक आहे. 8 करून दिले. 8 गावात आपण फॉर्म भरला. आता आणखीन बघा 8 गावात फॉर्म भरला आपण, ह्या ओपन कॅटेगरीच्या जागा आहे. ठीक आहे. 8 जागेवर आपण आता SCची जागा नाही, अजून आपल्याला 4थ्या पेजवर जायचं आहे. ठीक आहे. 4थ्या पेजवर आपण गेलो. तर 4थ्या पेजवर आल्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी ह्या ओपन कॅटेगरीच्या जागा आहे. तर बघा एवढ्याच इथं जागा होत्या, जास्त काही जागा नव्हत्या. तर आपण किती नंबर दिले या ठिकाणी, 8 नंबर दिले. ज्या SCच्या जागा होत्या ज्या ज्या गावामध्ये, तर त्या गावामध्ये आपण 8 प्रिफरन्स देऊन दिले. आता राहिला आपल्याला जो प्रिफरन्स द्यायचा आहे तर तो आता आपल्याला ओपन कॅटेगरीच्या जागेवर द्यायचा. तर पहिल्या पेजवर आपल्याला यायचा आहे. पहिल्या पेजवर आल्यानंतर
बघा 8 नंबर आपण या ठिकाणी दिलेला आहे. आता ओपन कॅटेगरीच्या ह्या सर्व जागा आहे, बघू शकता इथं ओपन कॅटेगरीच्या फक्त 2च कॅटेगरीच्या जागा दिसते. आपण आपल्या कॅटेगरीची जागा दिसते का नाही, ओपन कॅटेगरीची दिसते. ठीक आहे, तर 8 नंबर पर्यंत प्रिफरन्स दिला होता. आता इथून 9व्या पासून चालू करा. बघा 9 इथं नंबर, इथंच इथं अंक 10. ठीक आहे, इथंच अंक येते 10. त्यानंतर 11. ठीक आहे, 11 ओपन कॅटेगरीची जागा आहे, बघू शकता भानखेडा गाव आहे. ठीक आहे, भानखेडा गावामध्ये आपल्याला 11 नंबर इथं द्यायचा आहे, दिला 11 नंबर. त्यानंतर बघा भानखेडामध्ये सुद्धा या ठिकाणी आहे 11. 12 नंबर इथं देऊन देतो मी. ठीक आहे, 12 नंबर दिला. त्यानंतर बघा इथं तर टाकलीच. आता बोथुडा गाव आहे, बोथुडा गावामध्ये ओपन कॅटेगरीची जागा, इथं प्रिफरन्स आपण द्यायचा आहे. तर बघा हे प्रिफरन्स दिला आपण, झाले की ते आपलं 13. ठीक आहे, 13 झाला. आता आणखीन ओपन कॅटेगरीची जागा आहे, हे बघा ह्या गावामध्ये दहीगाव गावंडेमध्ये या ठिकाणी ओपन कॅटेगरीची जागा आहे. सिलेक्टवर करायचा आहे, 14 नंबर देऊन द्यायचा आहे. ठीक आहे, तर बरोबर अंकानुसार नंबर द्या इथं. ठीक आहे, मागं पुढं जर करसान तर गडबड होऊन देईल. 14 नंबर झाले आपले आतापर्यंत. ठीक आहे, मी तुम्हाला हे डिव्हिजन कोण सांगितलं दाखवून राहिलो, कोण की याच्यात कमी जागा आहे, त्यामुळे तुम्हाला लवकर समजणार आहे, जास्त काही व्हिडिओ लंबा होणार नाही. ठीक आहे, तर 14 पर्यंत झालं होतं. इथं काय बघा या ठिकाणी ओपन कॅटेगरीची जागा आहे, इथं क्लिक केला आपण, इथं अंक होऊन जाते 15. ठीक आहे, त्यानंतर 16 इथं सिलेक्ट करा. 16वर 16 दिल्यानंतर खाली करायचं आपल्याला या ठिकाणी 17. ठीक आहे, 17वर क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर इथं 18 नंबर द्या. काजळसरा गाव आहे, ओपन कॅटेगरीची जागा आहे, 18 नंबर दिलं. ठीक आहे, तर आपण ह्या ओपन कॅटेगरीच्या जागेवर सुद्धा फॉर्म टाकले, आपण ह्या गावामध्ये फॉर्म टाकून राहिलो. ठीक आहे, आलं लक्षात. 19. त्यानंतर बघा त्याचबरोबर 20. ठीक आहे, ओपन कॅटेगरीची जागा आहे, तर 3ऱ्या पेजवर क्लिक करा. ठीक आहे, 20 पर्यंत झाले आपले आकडे. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, 20 पर्यंत झाले. हा ओपन कॅटेगरीची जागा आहे 20. 21 द्या इथं. ठीक आहे, 21 दिला. त्यानंतर आणखीन बघा खाली इथं द्या आपल्याला 22 नंबर द्यायचा आहे, दिला 22 नंबर. त्यानंतर हे पण जागा आहे नावरगाव मधलं सुद्धा, हे ओपन कॅटेगरीची जागा आहे, 23. ठीक आहे, 23वा नंबर. त्याचबरोबर बघा पुलगाव 24. ठीक आहे, त्याचबरोबर बघा आणखीन ओपन कॅटेगरीची जागा आहे, 25 नंबर द्यायचा इथं, 25. ठीक आहे, त्याचबरोबर पहा रोहना ओपन कॅटेगरीची जागा आहे, तर इथं आपल्याला द्यायचा 26. त्याचबरोबर सोलापेवटी गाव आहे, तर इथं आपल्याला नंबर या ठिकाणी द्यायचा आहे 27. नंबर बरोबर नंबर प्रमाण द्या, मागं पुढं करू नका. 27 नंबर इथं दिला, 28 नंबर इथं देऊन द्या, इथंच येते. ठीक आहे, 28. आता इथं आहे हे सुद्धा 29 आपल्याला इथं करायचं आहे. बघा हे इथं आला 29. त्यानंतर 4थ्या पेजवर जा. 4थ्या पेजवर गेला. आता जास्त जागा काही आहे नाही इथं, एवढ्याच जागा आहे. 28 पर्यंत आलो होतो आपण. तळेगावची आहे इथं जागा, तर 30. त्याचबरोबर विजय गोपाल गाव आहे, इथं पण आपल्याला या ठिकाणी बघा 31 नंबर देऊन द्यायचा आहे, 31 दिला. आता इथं आपल्याला 32 द्यायचं आहे बघा. ठीक आहे, 32 दिला. त्यानंतर आपल्याला इथं 33 द्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रिफरन्स टाकायचे आहे. आता ह्या ओपन कॅटेगरीच्या जेवढ्या काही जागा आहेत, चंद्रपूरमध्ये जर पाहिलं तर 325 जागा आहे, तर जास्त तिथं ओपन कॅटेगरीचे आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रिफरन्स टाकायचा आहे. ठीक आहे, आता आपण या ठिकाणी सर्व प्रिफरन्स टाकले आहे, तर आपल्याला इथं नेक्स्ट करायचं आहे. तर नेक्स्ट करायचं आपण बघू शकता या ठिकाणी. तर चला मी नेक्स्ट करून दाखवून देतो. नेक्स्ट आपण या ठिकाणी केलं. नेक्स्ट केल्यानंतर बघा या ठिकाणी असा इंटरफेस या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर बघा खाली काय म्हटलं आहे. ठीक आहे, तर बघू शकता इथं आपल्याला फोटो अपलोड करायसाठी सांगितलं आहे. तर चला आपण या ठिकाणी फोटो अपलोड करून टाकूया. तर इथं आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. चूज फाईलवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथं काय काय म्हटलं आहे की फोटो टाका. ठीक आहे, इथं आपला जो पासपोर्ट फोटो आहे तो फोटो टाकायचा. आपण पहिले डाउनलोड केले होते, तर चला मी टाकून देतो. तर फोटो आणि सिग्नेचर आपण या ठिकाणी टाकून दिलेले आहे, बघू शकता. आपल्याला थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर बघा इथं आपल्याला काय करायचं, आय एम कन्फर्मवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आता यावर आपल्याला प्रिव्ह्यू करायचा आहे. प्रिव्ह्यूवर जसं केलं तर बघा या ठिकाणी आपला फॉर्म सबमिट झालेला आहे, पुरा आला आहे, बघू शकता. थोडं खाली यायचं आहे. तर हा फॉर्म या ठिकाणी पूर्ण सबमिट झाला आहे. तर तुम्हाला काही जर समजा काही वाटत असेल काही चुकलं आहे, आपलं काही ना काही स्पेलिंग चुकलं आहे, तर तुम्ही एडिट फॉर्मवर करू शकता. एडिट फॉर्मवर जर क्लिक केलं तर जे काही तुमची चूक आहे तर त्या तुम्ही दुरुस्त करू शकता. आता आपलं तुम्हाला समजून सगळं माहीत पडलं की आपण चांगल्या पद्धतीने फॉर्म भरला, कोणतं आपलं चुकलं नाही आहे. तर आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं
या ठिकाणी सबमिट ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे. तर आपल्याजवळ अजूनही वेळ आहे. काही जर आपलं चुकलं असेल तर एडिटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. एडिटवर क्लिक करायचं. पहिले क्लिक केल्यानंतर पाहायचं काही तर आपला चुकला आहे काय, स्पेलिंग वगैरे काही चुकलं आहे का, काही आपलं नाव वगैरे चुकलं आहे काय, कोणता नंबर वगैरे चुकला आहे काय, तर ते तुम्ही या ठिकाणी आता दुरुस्त करू शकता. मग फॉर्म भरल्यावर मग टाईम लागते दुरुस्त करण्यासाठी. ठीक आहे, तर मी सर्व चेक केलं, सर्व माहिती बरोबर टाकले. आता मी या ठिकाणी सबमिट ॲप्लिकेशनवर क्लिक करून देतो. ठीक आहे, आता सबमिट ॲप्लिकेशनवर जसं क्लिक केलं तर जे विद्यार्थी मिळून SC ST आणि SC ST कॅटेगरीचे असाल आणि PWD कॅटेगरीचे असाल तर ₹1 फी द्यायला लागत नाही, पेमेंट आपल्याला करायला लागत नाही. महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरीचे असाल, SC ST OBC WSNT विजो पण SBC SCBC कोणती कॅटेगरी, तर ₹1 आपल्याला फी या ठिकाणी द्यावं लागत नाही, लक्षात ठेवा. महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरीचे असाल, SC ST OBC WSNT विजो पण SBC कोणतीही कॅटेगरी असाल तर यामध्ये जे विद्यार्थी मिळून आपल्याला या ठिकाणी ₹1 फी नाही द्यावं लागत. ठीक आहे, तर चला मी या ठिकाणी सबमिट ॲप्लिकेशनवर क्लिक करून देतो आणि यस सबमिटवर आपण या ठिकाणी क्लिक करून देतो. तर बघा आपला फॉर्म या ठिकाणी सबमिट झालेला आहे. सक्सेसफुली आपला फॉर्म या ठिकाणी झालेला आहे. ठीक आहे, तर सक्सेसफुली आपला झालेला आहे. त्यानंतर जे विद्यार्थी मिळून जे या ठिकाणी OBC कॅटेगरीचे असाल, त्याचबरोबर EWS कॅटेगरीचे असाल, ओपन कॅटेगरीचे असाल तर त्यांना जे विद्यार्थी मिळून पेमेंटचं ऑप्शन येणार आहे, तर ते कसं मी दाखवून देतो. असा पेमेंटचा ऑप्शन येणार आहे. जे OBC कॅटेगरीच्या मुलं आहे, ओपन कॅटेगरीचे मुलं आहे तर त्यांना असा ऑप्शन येणार आहे. UPIवर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक हिअर पेवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर असं ॲप्लिकेशन येणार आहे. प्रोसेस टू पेमेंटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं ऑप्शन दिसणार आहे. तर UPI QR आपल्याला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे त्याचा, किंवा त्याच्यावर आपण त्या कोडवर या ठिकाणी टाकू शकता. ठीक आहे, बघा अशा प्रकारे आपल्याला QR कोड घ्यायचा आहे आणि त्याच्यावर पेमेंट आपल्याला मारून द्यायचं. अशा प्रकारे आपल्याला फॉर्म भरायचा आहे. आणि जे SC ST कॅटेगरीचे असाल, त्याचबरोबर PWD कॅटेगरीचे असाल, त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी तुम्ही जर समजा या ठिकाणी ट्रान्सजेंडर असाल, महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरीचे असाल तर कोणती फी नाही भरावं लागणार आहे. ठीक आहे, तर आपला फॉर्म या ठिकाणी सक्सेसफुली या ठिकाणी झालेला आहे. तर आपल्याला असं या ठिकाणी करायचं आहे. असं केल्यानंतर तुम्ही बघू शकता. ठीक आहे, थोडं आपल्याला बॅकला यायचं आहे. थोडं बॅकला आपण आलं तर थोडं खाली आपण या ठिकाणी यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे ऑप्शन दिसणार आहे. तर इथं आपल्याला काय करायचं आहे, तर बघा या ठिकाणी माय ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे. माय ॲप्लिकेशनवर जसं क्लिक केलं तर आपले जे विद्यार्थी मिळून या ठिकाणी ॲप्लिकेशन आपलं येणार आहे. इथून आपल्याला डाउनलोड PDFवर करायचं आहे. डाउनलोड PDF जसं केलं तर आपली पूर्ण PDF आपल्याला दिसणार आहे. ते PDF आपण या ठिकाणी डाउनलोड करू शकता. बघा मी ते PDF दाखवून देतो. तर डाउनलोडमध्ये जे विद्यार्थी मिळवणार ते PDF येते, बघू शकता. हे PDF आहे बघा, अशा प्रकारे ते PDF आलेली आहे. इथं आपलं दिसते प्रिफरन्स, आपण कोणकोणत्या गावामध्ये आपण प्रिफरन्स दिला बघू शकता तुम्ही या ठिकाणी. पहिले SC कॅटेगरीच्या मी या ठिकाणी ज्या काही जागा आहे, 8 जागा आहे तिथं प्रिफरन्स दिला. त्याच्यानंतर ओपन कॅटेगरीच्या ज्या काही सर्व गावं आहेत त्या गावामध्ये आपण या ठिकाणी प्रिफरन्स दिला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला फॉर्म भरायचा आहे. अशा प्रकारे जे विद्यार्थी मिळवणार संपूर्ण माहिती आहे. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.